काय झालंय, लाडक्या बहिणी आणि विशेषतः स्त्री शक्ती ज्या मोठ्या प्रमाणात सरकारच्या पाठीमागे उभे राहिले आणि ज्या प्रकारचं भरघोस मतदान त्यांनी स्त्रियांनी जो विश्वास दाखवला, तो विश्वास तोडायचा हे त्यांचं राजकारण आहे. त्याच्यामागचं हेच लोक परत बोलतात की आम्ही गुंड आहोत, आम्ही असा न्याय करू जाहीरपणे. अरे तुम्ही गुंड आहात असं स्वतःच बोलता, तर महिला कशा तुम्हाला देतील मतदान? आणि लोकसभेच्या वेळेला तर पूर्ण खोटं नॅरेटिव्ह पसरवलं की राज्यघटना बदलणार आहे, आणि स्वतः मात्र राज्यघटनेच्या मध्ये महिलांच्या बाजूने असणारा जो बदल होता तो करताना विरोध केला. तर कुणाला न्याय द्यायचा किंवा कुठल्या बहिणीला न्याय द्यायचा याचा विचार नव्हते करत, तर विरोधकांपैकी कोणाकोणाला बर्फाच्या लादीवर झोपून चटके देता येतील याचा विचार करत होते. नमस्कार. या प्रसंगी आपल्यासोबत आहेत माजी उपसभापती शिवसेनेच्या नेत्या डॉक्टर नीलमताई गोरे आपल्यासोबत आहेत. ताई, आपलं रिअल खबरेमध्ये स्वागत आहे. पेणमध्ये आपण आज मुख्यमंत्री महोदयांना थेट पत्र दिलेलं आहे की मूर्तींचं जे नुकसान झालेलं आहे रायगड जिल्ह्यामध्ये पेणमध्ये, त्या मूर्तिकारांच्यासाठी काहीतरी मदत मिळावी आणि त्यांच्या उपजीविकेसाठी काही ना काहीतरी मिळावं यासाठी आपण पत्रव्यवहार केलेला आहे. आपण एक प्रकारे राजाश्रय त्यांना मिळावा यासाठी आपण काम करतायत. कसं पाहता आपण याकडे? श्री गणेश हे फक्त महाराष्ट्राचं नाही, तर संपूर्ण भारताचं दैवत आहे. कला, संस्कृती, विद्या, त्याचबरोबर राज्य कसं चालावं याबद्दलची चातुर्य, हे सगळं श्री गणेशांच्याकडे आपण पाहत असतो. आणि ज्या वेळेला ही बातमी मी पाहिली त्याच्या पूर्वीसुद्धा रायगडमध्ये, महाड, पेण या भागामध्ये पूर हा नेहमीच ठरलेला आहे. असं नाही की नवीन काही घडलेलं आहे. पण मुद्दा असा आहे की आत्ताच्या काळात ज्यावेळेला गणपतीची आपण वाट बघतो सगळेजण सप्टेंबर महिन्याची, तर त्याच्या अगोदर अशी जर का मूर्तींची वाताहत झाली, तर त्यांच्या रोजगाराच्याच बरोबर चांगल्या मूर्तीसुद्धा लोकांना कशा मिळणार हा प्रश्न येतो. दुसरं, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सातत्याने कला आणि मूर्तिकार यांच्याबद्दलचे प्रश्न लावून धरलेले आहेत. इतकेच नव्हे तर काही लोकांचे स्टुडिओ जेव्हा भस्मसात झाले, तेव्हा त्या कलाकारांच्या पाठीमागे बाळासाहेब ठाकरे उभे राहिलेले आहेत. आणि त्यामुळे ही बातमी वाचल्यावरती त्या सगळ्या मूर्तींचे मी पाहिले फोटो वगैरे, आणि असं मला वाटलं की अनेक वेळेला खास बाब म्हणून काही गोष्टी सरकार करतं. जसं दुकानदारांना पूर्वी मदत मिळत नव्हती, पण खास बाब करून मिळाली. तसं याच्या पूर्वी ज्यावेळेला पूर आला, त्याला खास बाब म्हणून मदत त्यांना देण्यात आलेली आहे. म्हणून मग मी मागणी अशी केली आहे की पंचनामे सगळ्यांचे करून प्रत्येक बाबतीमध्ये कोणाचं किती नुकसान झालंय ते बघून त्यांना परत सगळं ते उभं करण्यासाठी जे काही काम करायला लागेल. कारण असं आहे, माती गोष्ट जी आहे ना, ती ओली झाल्यावरती लगेच तशी वापरता येईल असंही नाहीये. तर या सगळ्या गोष्टीसाठी सरकारने खास बाब म्हणून त्यांना मदत करावी. आणि खरं तर आपलं केंद्र सरकार आहे, नैसर्गिक आपत्तीमध्ये भरपूर मदत करत असतं. राज्य सरकारचे नॉर्म जे आहेत, तर मी मकरंद पाटील जे आपत्ती पुनर्वसन आणि या संदर्भातले मंत्री आहेत मदत निधीचे, त्यांना आणखीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या सगळ्यांकडून ही अपेक्षा धरते की पेणमधल्या या मूर्तिकारांना सरकारचं चांगल्या पद्धतीचं पाठबळ मिळावं. रायगड जिल्हा असो किंवा कोकणाचा जो भाग आहे तो साधारणतः मुसळधार पावसाने पूर्णतः वाताहत होऊन जाते. भविष्यामध्ये मूर्तिकारांना अशा प्रकारची उपाययोजना म्हणून कायमस्वरूपी आपण सरकारला काय सुचवाल? आपण सरकारमध्ये आहात. एक तर जिथे वारंवार पाणी येत नाही असे काही स्पॉट जर का असतील उंचावरती किंवा सुरक्षित असणारे, तर त्यांच्यासाठी आपल्याला ती जागा मोठ्या गोडाऊनच्या स्वरूपात उपलब्ध करून दिली पाहिजे. त्याचबरोबर ज्यावेळेला अशा गोष्टी घडतात, तर त्यावेळेला आपण अजून कुठलं मटेरियल काही वापरू शकतो का की ज्याचा उपयोग होऊ शकेल. या सगळ्याबरोबरच झालेल्या मूर्ती सुरक्षित ठेवण्याच्यासाठी सुद्धा काही प्रयोग आणि त्याचं काम करता येईल. परंतु याची उत्तरं जी आहेत ती सरकारने देण्यापेक्षा मला तर वाटतं जे मूर्तिकार आहेत, "जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे" आपण म्हणतो, तसं जे मूर्तिकार आहेत त्यांनी जर का त्याच्यामधलं काही मार्ग सुचवला, तर त्याचा विचार हा चं प्रशासन यांनी करावा असं मला वाटतं. ताई, राजकीय प्रश्न विचारतो तुम्हाला. ताई, उभाटाचे प्रवक्ते म्हणतात की लाडकी बहीण योजना ही निवडणुकीपुरती होती, आता ती पूर्णतः बंद होईल. वारंवार विरोधक यासाठी प्रयत्न करतात की लाडकी बहीण ही चुकीची योजना आहे आणि ती बंद करणार आहे. याच्यामध्ये सरकारचा स्वार्थ आहे. आपण याकडे कसं पाहताय? काय झालंय, लाडक्या बहिणी आणि विशेषतः स्त्री शक्ती ज्या मोठ्या प्रमाणात सरकारच्या पाठीमागे उभे राहिले आणि ज्या प्रकारचं भरघोस मतदान त्यांनी स्त्रियांनी जो विश्वास दाखवला, तो विश्वास तोडायचा हे त्यांचं राजकारण आहे त्याच्यामागचं. आणि त्या राजकारणाच्या मध्ये सुरुवातीला तर त्यांनी हे पैसे देऊच नका सांगितलं. नंतर मग स्वतः सांगितलं की आम्ही 3,000 रुपये देतो. हेच लोक परत बोलतात की आम्ही गुंड आहोत,
आम्ही असा न्याय करू जाहीरपणे. अरे तुम्ही गुंड आहात असं स्वतःच बोलता, तर महिला कशा तुम्हाला देतील मतदान? आणि लोकसभेच्या वेळेला तर पूर्ण खोटं नॅरेटिव्ह पसरवलं, की राज्यघटना बदलणार आहे आणि स्वतः मात्र राज्यघटनेच्या मध्ये महिलांच्या बाजूने असणारा जो बदल होता, तो करताना विरोध केला. तसं त्यामुळे मला असं वाटतं, की त्यांचं सगळं व्यक्तिमत्व जे आहे ते वैफल्यग्रस्त आहे. लोकसभेला थोडंसं बहुमत मिळेल असं वाटल्याबरोबर कुणाला न्याय द्यायचा किंवा कुठल्या बहिणीला न्याय द्यायचा याचा विचार नव्हते करत. तर विरोधकांपैकी कोणाकोणाला बर्फाच्या लादीवर झोपून चटके देता येतील याचा विचार करत होते. त्याच्यामुळे मला असं वाटतं, की हे एकदम विकृत आणि वैफल्यग्रस्त त्यांची मानसिकता आहे. परत-परत सरकारने सांगितले आम्ही महिलांच्या पाठीमागे आहोत. परंतु केंद्र सरकारने तर उलट सांगितलेलं आहे, की महागाईच्या प्रमाणात त्यांना मदत दिली पाहिजे. कारण या स्त्रियांच्यामुळे क्रयशक्ती, बाजारपेठेमध्ये आलेला पैसा वाढलेला आहे, बचत वाढलेली आहे, औषध पाण्याचे पैसे मिळालेले आहेत आणि गरीबातल्या गरीब बायका बघा मी पालघरला गेले होते. त्यांना जेव्हा मी विचारते, "तुम्हाला कुठलं मदत मिळते? लाडक्या बहिणीचं मिळतं का मदत?" तर बहुतेक 60% बायका हात वर करतात. म्हणजे ही अत्यंत थकलेल्या, दमलेल्या आमच्या भगिनींच्या दिलेली प्रेमाची शिदोरी आहे आणि त्यामुळे त्याला लाच म्हणणं, भीक म्हणणं हा म्हणजे खरं सांगायचं तर स्त्री शक्तीचा अपमान आहे असं मला वाटतं. ह्या होत्या डॉक्टर नीलमताई गोरे. खूप चांगलं असं हृदयस्पर्शी असं त्यांनी सुभाष्य केलेलं आहे. कॅमेरामॅन सातविलकर सह अभिजित कुलकर्णी, रिअल खबरे, मुंबई.